गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी हरी
पिंड पदावरी दिला आपोली दिला आपोली दिला आपोली शांताराम बापू वरळीकर, दादा महाराज खरुंडीकर. पिंड पदावरी
फितराचे रोण फिटले फिटले फितराचे रोण फिटले फितराचे रोण फिटले फितराचे रोण फिटले
हरे पिंड पदावरी दिला पुली करी माझे झाले गयावर जन पितले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारली हरिहर माझे झाले गयावर जन पितले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भार उतारले उजे माझे झाले गयावर जन पितले पितरांचे ऋण मायोग पिते तटे मरत्या परम पुंडरी कायला कमुनी समागत्य तिष्ठन्त मानंद कन्न परब्रह्म लिंगं बली पांडु दयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंतो श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांडेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भवानी आद्य त्रयजन्य देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार विरविला परिवार शिताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजन्य देवाची शरण शरण हरो मंता केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीवादनाथं मुरारिवीरं मोक्षाणां ज्ञानदानैकरक्षं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठां विठाला पिंडपदावरी दिला पुलिये करी माझे झाले गयावर जन पितले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बापांना किम निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो सर्वांना माहिती आहे पण कर्त्याचं कर्तव्य आहे थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा हरिभक्त भयान वैकुंठवासी
परसराम दादा पटेल आहेर यांना जाऊन आजचा 9वा दिवस पुगला आणि त्यांच्या दशक्रिया विधीच्या माध्यमातून आपण सर्वजण नातेवाईक अपिष्ट मित्र परिवार सगळे सूर्य गावकरी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्यांच्या पश्चात शिवाजी परसराम आहेर असतील, सुभाष परसराम आहेर, संजय परसराम आहेर, 3 लेकरं त्या काकांच्या प्रारब्धात होते. एक कन्या आहे मीराबाई तात्यासाहेब गायके, ही एक कन्या आहे. असा यांचा परिवार भरपूर बाकीचे आहे, पण सगळे पत्रिकावर टाकता येत नाही. म्हणून सगळ्यात आहेर परिवाराला जे दुःख झालं, मायबाप साधू संतांना याच्यातून आपल्याला निवृत्त होण्याकरताची क्रिया आपल्याला सांगितलेली आहे. म्हणून त्या विधीमधला एक विधी, दशक्रिया विधी आज आपण या ठिकाणी पारेश्वर आश्रमामध्ये आपण साजरा करत आहोत. मुनिजैन गंधर्व या ठिकाणी उपस्थित, ही सगळी विशारद मंडळी आहे. आणि तुमच्या पारायणामध्ये आज मी पहिली सून, मला सासूचा स्वभाव माहित नाही, सुनाचा स्वभाव माहित नाही, मी पहिली सुने, मला कोणाची खोड काय माहित नाही. म्हणून चुकलं माफ करा, तुमच्या पदरात घ्या. आपल्याला 2 तासाचा वेळ असतो, 2 तासामध्ये अर्धा तास निघून गेला, पाऊण तास निघून गेला, 1.25 तासामध्ये हनुमान फट्टा एखाद्याला बसला तर बसला. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मृदंग सम्राट माऊली महाराज, वा काय गोड नाव आहे. आणि माऊली महाराजांची साथ आहे. तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग, महाराष्ट्राचं वैभव, जगद्गुरु तुकोबारायांच्या 4 चरणाचा प्रसंगाना रूप अभंग तुमच्या सेवेकरता घेतला. माझ्या जीवनामध्ये मी परमार्थ समजून उमजून केला. माझ्या जीवनामध्ये मला ज्यावेळेस उद्धाराची दरबारी कीर्तन ऐकायचंय, 1.25 तासामध्ये बसलं तर बसलं, जमलं तर जमलं. विचार करा, तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये मला भगवंत प्राप्तीची तळमळ लागली आणि तळमळ लागल्यानंतर मी ज्यावेळेस त्या शोधाकरता निघालो त्यावेळेस मला असा पत्ता मिळाला, अरे तुला जर जीवाचा उद्धार करायचा असेल, आलेल्या देहाचं जर तुला सार्थक करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच पर्याय आहे, तो म्हणजे संतांची शरणागती. आणि मी संतांना शरण गेलो, बाबाजी चैतन्याला मी शरण गेलो आणि त्या बाबाजी चैतन्यानं मला जीवनाच्या उद्धाराचा मार्ग सांगितला. तो मार्ग माझ्या जीवनामध्ये मी अवलंबिला आणि नाही 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 त्या परमार्थाचा नक्षीकांत अनुभव माझ्या जीवनामध्ये मी घेतला. त्याच्यामुळे झालं काय, माझा हा जो 3.5 हाताचा जो पिंड आहे तो मला माझ्या हाताने दान करायचा योग आला. मेल्यावर दान करायला तर नका करू, पण तुकोबार आमचं ऐकू नका बरं का, आमचं अजिबात ऐकू नका, पण संतांचं ऐकावं लागेल. संतांचं ऐकावंच लागेल, कारण संत आमच्यासारखे वाचून भुकत नाही. संत आमच्यासारखे वाचून भुकत नाही, पाठ करून भुकत नाही, अनुभवाला भुकतात. म्हणून तुकोबाराय सांगतात मला पिंड पदावर देण्याची क्रिया माझ्या सद्गुरूंना दिली आणि त्या रीतीनं मी चाललो, त्या रीतीनं मी वागलो, त्या रीतीनं माझ्या जीवनामध्ये परमार्थ उतरवला. आणि झालं काय, पिंड पदावरी दिला आपुली करी, माझ्या हातानं मी पिंडदान केलं. मग या सगळं नाही, त्याची रीत वेगळी बरं का, त्याची रीत वेगळी आहे. आणि ती रीत तुकोबाराय म्हणतात माझे झाले गयावर्जन. आता मला गयावर्जन करायची गरज राहिली नाही, मातृगायला पितृगायला जायची गरज राहिली नाही. माझे झाले गयावर्जन आणि माझेच नाही ऋण फिटले. आतापर्यंत जे गाड्या घातल्या आतापर्यंत बरं का, तुकोबारायापर्यंत ज्या गाड्या गेल्या अगोदरच्या पूर्वज, फिटले पितरांचे ऋण. त्याला त्र्यंबकेश्वरला जाऊन पितृदोष काढायची गरज नाही, त्याला कुठं जाऊन काही करायची गरज नाही. नाही 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 किती दिवस पितृदोष काढणारे मायबाप, आणि एक काढला तर दुसरा फाशी घ्यायला तयारी.
किती पितृदोष काढणारे म्हणून तुकोबाराय सांगतात जगाच्या नादी लागू नको. जगाच्या नादी लागल ना तुझा सुद्धा जाऊ तेरवो वाढाले. जगाच्या नादी लागायचं नाही, संतांच्या नादी लागलं ना जीवनाचा ठेपा कळतो. विठाला माझे झाले गयावर जन पितरे पितरांचे ऋण. आतापर्यंत जे गेले मायबाप त्यांच्या सर्वांचं जे काही ऋण माझ्यावर होतं ते ऋण फिटून गेलं. केलं काय ना केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. वा, संतांचे अभंग कळायला 1 किलोचा भेजा लागतो. किती? मुंगीच्या पाया इतका जरी भेजा कमी असेल ना संतांचे अभंग डोक्यावरून जातात, डोक्यात नाही जात. काय म्हणताय तुको बरा? केले कर्मांतर. मग नारळातून पारायण केले का? पारायणातून नारळात आले. कर्मांतर केलं म्हणजे काय केलं? का धर्मांतर केलं? कर्मांतर कशाने केलं जातं? कपक्षांतर केलं नाही. कर्मांतर करण्याची रीत तुकोबाराय सांगतात. केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. अरे त्या प्रभूच्या नामाची मी बोंब मारली आणि त्याचा परिणाम काय झाला? माझे झाले गयावर जन पितले पितरांचे ऋण. हरी नामामुळं, भगवंताच्या नामामुळं, प्रभूच्या नामस्मरणामुळं काय झालं? कर्मांतर करण्याची रीत मला कळाली आणि ते कर्मांतर होऊन गेलं. तुका म्हणे माझे भार उतरले उझे. हो, जीवनामध्ये जर ती रीत आली मायबाप, जीवनामध्ये जर तो परमार्थ आला तर तुकोबाराय सांगतात माझे जेवढं काही ओझं होतं तुमच्या आमच्यावर सुद्धा जन्माला येण्याकरताच काही गोष्टी अवलंबून पाप कर्म आणि वासनाचं बोकंडी ओझं आहे. आणि ते ओझं जर तुम्हाला मला उतरावं असं वाटत असेल तर संताशिवाय ते उतरू शकत नाही. आणि संत जीवनात येऊन चालत नाही. संताचं वर्म जीवनात यावं लागतं. संताचं वर्म जीवनात आल्यानंतरही काम भागत नाही तर त्या वर्माला नांदावं लागतं आणि नांदल्यानंतर परिणाम होतो देहावर आणि तो झालेला परिणाम तुकोबाराय सांगतात. आता माझे झाले गयावर जन पितले पितरांचे ऋण. विठ्ठला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या संत मायबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती गंगानंद गिरीजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. तुमचं गाव मी फक्त ऐकेल होतं नारळात पाराळा, पण आज पाराळ्यात येण्याचा योग आला. फार मोठं वैभव बाबांनी या ठिकाणी इतकं मरेल माणसाला सुद्धा इथं जिवंत उठून बसेल असं वातावरण तुमच्या गावाने या ठिकाणी उपस्थित केलं. पण ज्या महात्म्याच्या सहयोगानं झालं, सच्चिदानंद महाराजांच्या सहवासाने हे सगळं कार्य घडून आलं. त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो मायबाप. अतिशय सुंदर अशा प्रकारचं तुम्ही नियोजन या ठिकाणी झालं. अरे परसराम बाबा निमित्त असतील. कीर्तन म्हणजे तमाशा नसतो. कीर्तन म्हणजे टाइमपासाची जागा नसते. कीर्तन म्हणजे धिंगाणा नसतो. कीर्तन कशा करता आमच्या साधू संतांना दिले. आमच्या तिथं वाढदिवस आहे या कीर्तनाला. आमच्या गावामध्ये दावत येरवा आहे या कीर्तनाला. आमच्या गावामध्ये सप्ताह आहे या कीर्तनाला. कीर्तन काय आम्हाला धंद्याने तुम्हाला उद्योग नाही का? कीर्तन काय करताय? आम्ही तमाशे केले असेल कीर्तनाचे तो भाग सोडून द्या. अरे रक्त आटवलं माझ्या ज्ञानोबराच्या आई बापाला मरावं लागलं एवढ्या करता. तुकोबरायला या ठिकाणी तुकड्या करता मौती झाल्या साधू संतांच्या. कशा करता? आम्हाला शायनिंग मारा करता का? लाख सोन्यासारखा समाज या ठिकाणी एकत्र येतो. असं एकत्र आले असते का? आपण पारायणाला यायला सांगितलं असतं या तुम्ही आले असते का? नाही ना. काहीतरी निमित्तच लागत ना. परशुराम बाबाचं निमित्त झालं असेल. यायचं पिंडदान करायचं ते करावंच लागतं. पिंडदान मागच्याला करावंच लागतं. पिंडदानाचा विषय नाही. थोडं पिंडदानावर घेतो मग. पण एकदा माझी गाडी हायवे लागली का खाली उतरत नाही. मी माझ्या रेंज मध्ये गेलो का मला कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर राहतो. हा कीर्तन म्हणजे हा मा काही खानदानी धंदा नाही. हा नाही 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 नाही
माझ्या जीवनात सुद्धा असं बाबाजी चैतन्यासारखा महात्मा आला आणि त्यानं सांगितलं भाऊ जगाच्या कल्याणाकरता ही गोष्ट करायची तुला. बघा पिंडदान आपण करतो. आता गुरुजी विचारतील त्याला, जे पानाडी भावकी राहतील जवळ त्याला विचारतात तुमच्या आज्याचं नाव घ्या, तुमच्या पंजाचं नाव घ्या, तुमच्या खापर पंजाचं नाव घ्या, तुमच्या चुलत्याचं नाव घ्या, तुमच्या चुलती जे जे धकले त्याच्या सगळ्याचं नाव घ्या. त्या नावानं काय केलं जातं, एक एक पिंड तर्पण केला जातो. बरोबर आहे ना? बरोबर आहे असंच आहे ना? बरोबर आहे ना? असंच आहे ना? एक एक पिंड तर्पण केला जातो. बरोबर आहे की नाही? आता हे दावं झालं आणि महिन्यानं दुसरं दावं येतं पुन्हा. कोणी धकतच ना. मी मर नाही सकता असं कोणी शिक्का मारून येईल करून, मैं मर नाही सकता नाही ना. मग कोणीतरी धकलं पुन्हा इथं दावं राहतं, पुन्हा दुसरा वार राहतो. ऍडव्हर्टाईज बदलून राहते ना. एक पाहता एक पाहता एकाचे धरणी. एक केला का नाही त्याच्या मागे दुसरं दाव येणार आहे की नाही भावकी येतं का नाही. पुन्हा मागून काय विचारतो तुमच्या पंजाचं नाव घ्या, तुमच्या आजच्या मी जेवढे वर्णन केले घेतो का नाही घेतो. तुम्ही शून्य माणसं आहे ना. आतापर्यंत लई दावे तेरवे केले तुम्ही उन्हान ढवळे झाले का, अनुभवानात झाले की नाही. मग आतापर्यंत ब्राह्मणाला हेच विचारलं का नाही, विचारलं ना. मग ज्या अर्थी ब्राह्मण दर लावल्याला विचारतो त्या अर्थी वर्षाचे पाचिंग झाल्या गाड्या झाल्या का, गाड्यावर जायच्या पाचिंग नाही झाल्या ना. मग काय हा धंदा लावला, मग करायचं नाही का. मी काही पाहायच्या देशातून आलो का, करायचं आहे पण संतांच्या रीतीनं करा. जन्म नाही येणे आईचे गेले, जन्म नाही येणे. अरे असं काही करा, असं काही जीवनामध्ये का होणं करा काही आयसे काहू नर करा काही, ज्याचा पुढे नाश होत नाही असं करा ना. नाशिवंताच्या नादी लागला, नाशिवंत धंदे करीत बसलो. अविनाशाची प्राप्ती कधी होईल, आणि अविनाशाची जर प्राप्ती कराय हे मागच्या करताय हे रीतीने आता दावे तेरे बदच होणार आहे. हे बुचक मागताय तुम्ही किती करू ठेवा, हे तुमचे दावे तेरे सुद्धा घालणार नाही. हे तुमच्या आधी जीव कायला मोकळे झाले, हे तुमचे दावे तेरवेला छुते कधी काय माहित नाही. बरोबर आहे ना. मग करायचं काय करता धंदा. जन्माला येऊन काय केलंय नाही ना. 4 पोराचे लग्न केले, 4 पोरी बाकी काय ना का मारुती सोडल्या का. हे करावंच लागत. मागच्या जन्मात यायचं खायला मग फेडावं लागेल का नाही, फेडावं लागेल का नाही. मग फेडाय करता आला मग काय केलं, मी आज 10 एकर जमीन घेतली काय तुला आता तिथं समाधी बांधणार आहे का, इथं जाणून तुला काढीला लागणार आहे. आणि मग मरायच्या आधी आपण सावध व्हायला पाहिजे का नको. आजूक बसलेल्याला अजून आपल्या हातात लय काही
बसलेल्याला दुखलंय काही हातामध्ये जर ठरवलं मायबाप जन्मा मृत्यूची वाट लावता येते परमार्थ काय करता करायचा काट्याचे लग्न व्हाय करता परमार्थ काय करायचं बोरला पण लागाव करता परमार्थ काय करायचं करायचा सपराची माडी व्हाय करता इतक्या मेंटल झोपडीचे आमचे संत होते का परमार्थ काय करता करायचा जन्म आणि मरण चुकण्या करता करायचा असतो फेर तू काय करता परमार्थ करायचा का काय करता करायचा बरोबर आहे ना जन्माला आलो 84 लाख योनीला जावणे असं वाटत असेल तर संताचा मार्ग समजून घ्यावा लागेल आणि जर संताचा मार्ग नाही समजला होय रव नारकाला जावं लागतंय 84 लाख योनीला चुकली यावर फेरा पडे चुकली यावर फेरा पडे पिठाचं पिंड केलं जातं पण तुकोबारायला पिठाचं पिंड सांगायचं नाही आतापर्यंत किती महाराजांची कीर्तन ऐकली असेल ना तुम्ही याच्यात बरोबर आहे ना आम्हाला ते सांगू राहिले करा 10 गोळे आणि किती का गोळे नाही 2 ला पाहिल्याचे नाही 2 कुंटालाचे गेले तरी उदाहरण का नाही 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 जी गोष्ट सांगता या पिंडाचं वर्णन करतात पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पधारा पिंडी देह स्थिती या पिंडाचं जर दान तुम्हाला करायचं असेल तर 5 लिटर वाटायचं गाडी लावून घ्यायची असा आहे त्याचा अर्थ पिंडदान करायचं आहे काय माझा जिजेपणी फाडून फुडून मोकळं होणार आहे पिंडदान याचा अर्थ 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11 मन सांगड बांधारे बांधारे काय समजून घेतला पाहिजे परमार्थ लय झाले आमच्या सारखे तर सांगणारे बाबा 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 दगड उचला तिकडं बॉय दगड उचला तिकडं बॉय बाबा तुमच्या काळात इथं निघत होते आता बुवा निघत आहे सांगणारे खंडीखांड झाले पण काही नाही त्याला कळाला मला भुकाचं काय करताय त्याच्या सुद्धा टकुऱ्यात नाही परमार्थ अजून त्याला सुद्धा ते आपुली आपण करा सोडवण येतं काय टकुऱ्यात त्याला वाटत दुसऱ्याची करा सोडवण महाराज लोकांना फाशी घेऊन मारायची पाळी आता काय का राग येतो ना तुम्हाला आमचा मला काय गुडघ्यात झाला का वाढ आमचं माझ्या जवळ अरे एवढ्या तळतळीने आमच्या संतांना परमार्थ काय करता सांगितला आपुली आपण करा सोडवण कशाना करण्याची रीत काय देहाचं पिंडदान करायची रीत काय तुम्ही आम्ही जे करतो ना मेल्यावर करतो आणि तुको बरं जिवंतपणे पिंडदान करतात अर्थ काय त्याला येडं लागलं होतं काय तुको बरं आले येडं लागलं होतं का जिवंतपणे पिंडदान करायला ते आधीच गेले काय बुद्ध गायला मातृ गायला नाही ना मायबाप तुम्ही आम्ही खूप भाग्याचे लोक आहे मायबाप पवित्र देशामध्ये पवित्र कुळामध्ये पवित्र ते कुळ पवन लोकेचा पवित्र ते कुळ पवन लोकेचा हे हरी नाम जन्मदेवी जन्मदेवी
सांगायचं आमच्या संतांना सांगितलंय. ते हरीचे दास जन्म घेती काय करता गबळबळा करायला. अरे आपण तर यात नवल नाही. इतराच्या उद्धाराचा विचार आमचा संतानं केला म्हणून त्यानं लिहून ठेवलं. त्या काळात सुद्धा असेच होते बरं का किडे पाडणारे. आज कुठं राहते का आई पाहिलंच नाही. आमचा जमारा गेला. तो जमारा लोकांचे बांध करता करता गेलाय. याच्यातली तुला काही ट म्हणता माहित नाही. गाजर माहित नाही तुला याच्यातलं. याच्यातलं माहिती बघा संताला आहे. जन्माला आलो ना तर या देहाचं सार्थक करता येतं माय बाप. अरे गेला हा जन्म येणार नाही पुन्हा दोन घडीचा आहे तू पाहुणार. गेला हा जन्म येणार नाही पुन्हा दोन घडीचा आहे तू पाहुणार. कुणाचे 5 गेले, कुणाचे 25 गेले, कुणाचे 75 गेले. काही जायाच्या रेंज मध्ये आले, काहीच्या काड्या गुल झाल्या. काहीला उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली. समजून कधी घ्यायचं, समजून कधी घ्यायचं. पवित्र तो देश. मग देश पवित्र आहे, संत पवित्र आहे. आम्हीच असं म्हटलं का लई नशीब इंजेक्शन बसत आहे. साधू संताला काय घेणं देणं होतं समाजाचं. आई शिकवणाऱ्याची जाती म्हणूनच नाही म्हणायच्या अधिकारच नाही आम्हाला. करीला भावीने प्रीती आहे का एकाच्या तरी नशिबात आहे. साधू संतांचे परमार्थ म्हणा म्हणी करता हे अभंग कनिष्ठे अष्टम मध्ये पंचम मध्ये म्हणालाय. संतांचे अभंग आजमावला आहे का, अनुभव घ्यायला आहे का नुसतं म्हणायला आहे. अनुभव कोणा नगद्याने घ्यायचा. तू राणी मी राणी कोण देईन पाणी. लई रडदात माणसाची मोडेल पण वाकणार नाही. तसाच चुलीत जाय कोणाचं काय जाईल. यंगरडपणा चालत नाही. जीवाचा जर उद्धार व्हावाचा असेल तरी तनु म्हणू जीवे चरणाची लागावे. अगरबत्या करावे म्हणून देह या देहावर जर तुम्हाला जिवंतपणी पिंडदान करायचं असेल त्याच्यासाठी जीवनामध्ये ज्ञानोबराय सांगतात. मज हृदय सद्गुरु तेने चालतो हा संसार गुरु. आहे ना माझी ओळी आहे का, या ओळी माझ्या आहे का. या ओळीवर लाखानं कोटीनं उलाढाल चालली भारतात. कोटीना अंगात आहे का ते अनुभव आहे का त्याचा. मज हृदय सद्गुरु मग काय द्या ना करून बशीला काय निवडणुकी छाताला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि बाकी ज्याने केले त्याने का विमान आले की नाही. गुरु गावात त्वऱ्या करी शिष्य नरी रमाशे धरी. आम्ही तुमच्या गुरून पडा आमच्या पाय. कीर्तन होऊ द्या. हे त्याच्या बोखंडी तर ते त्याच्या बोखंडी. कीर्तनकाराच्या टांगण्यात आडवे होते लोक. आणि घरी माय बापाला चहा ढोसलीकडे हेच विचारित काय कीर्तन ऐका द्या. आणि आम्ही बी शायनिंग मध्ये चाललो. आम्हाला काही गेलं नाही. तुम्हाला जे लागत का तो माल आमच्या दुकानात आहे. तुमच्या उद्धाराचा माल आमच्या दुकानात नाही. हरमाल सगळ्याच्या दुकानात हरमाल आहे. जुना पुराणा भंगार लोखंड. उद्धाराची एखाद्याही संताला तळमळे का. तुमचा उद्धार व्हावाचं एखाद्याला तरी वाटतं का. नामस्मरण करा नामस्मरण करा. काय दगड नामस्मरण करीतो. जपी लागला जपाला येणार लागला खपाला. काय नाही करायचं. ती गोष्ट हाताने करायची नसते. ती गोष्ट पायाने करायची नसते. अरे वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. त्याला नाम म्हणतात. आणि नामस्मरण करा. काय नामस्मरण करा. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेवा म्हणे मी जाणे
आमच्या वावळात ऐकू नका पण संतांचं ऐकावं लागल. ज्ञानदेवा म्हणे विचारे परमार्थ कुठून आला ते सांगू राहिले तुम्हाला. पिंड पदावर देण्याची क्रिया मी तुम्हाला सांगू राहिलो मायबा. काय सांगतोय ज्ञानदेवा म्हणे विचारे सद्गुरुना केले पुढे अरे माता हात ठेवून पुढे विजाची वाहिले. कोण सांगताय? जाऊ दे, ह्या ज्ञानेश्वरी तुमच्या डोक्यावरून जात असत. खाली येऊन सांगत, खाली येऊन सांगू ना. आपल्या सगळ्या पत्रिकावर लिहिलं राहतं ते बेवडं का असा वैकुंठवाशी कैलासवाशी स्वर्गवाशी आमच्या का बापान ठेवला. वैकुंठात स्वर्गात जायला काहीतरी करावं लागत ना, त्याला ढोसाव नाही लागत आणि त्याच्याबद्दल लिहिलं राहतो. बरोबर आहे ना? आज सगळे जाते का तिकडे? आमच्या सगळे जाते का तिकडे? हरिविना जन्म नरकाची पैदाना हरिविना जन्म नरकाची पैदाना तुम्हीच म्हणता ना संन्यासाचं कार्ट आहे. तुमच्या मायबापानंतर संन्यास घेऊ आम्ही यायला शुद्ध पत्र मागायला लावणारे मेंटल खोपडीचे लोक आम्ही. आणि नंतर सिंध माती महाविष्णूचा अवतार. वा रे वा. त्याचे नव्हते जितेचे पित्र. जिथे बाप को रोटीने देवे मरे बात बचताये मुठभर चावल छत पर फेके फिर कौवा बाप बनाये. तुमचं गाव बरं आहे. आमच्याकडे ना काय गाव टोक्यात चालले बाबा दाव्या. इकडे कावळा शिवाला नाही राहिला. त्याला 2 दावे करू राहिले. 2 दावे करता येते का? कोणत्या नरकाला चाललंय? समाज अधोगतीला चालला. कलियुगाच्या शेवटच्या चरणाकडे चाललो मायबाप. काय गाव टोक्याला जायचं दावा करायचं तिथं. बरं कावळा शिवला म्हणजे त्याचा उद्धार झाला. पाळूनच ठेवा नाही एखादा गावात. कावळा शिवल्यानं जर उद्धार झाला असता तर सगळ्यांना कावळे खिशात घालून घेतले नसते. अरे नाही ना मायबा. अडाणी दुनिया भजन बिना कैसे तरियो. अडाणी दुनिया भजन बिना कैसे तरियो. नाही कळत अडाणी जीवाला आणि न कळत नाही म्हणून संताला यावं लागत. आणि संत सांगतात मायबा जित्या जीव जर तुम्हाला देहाचं पिंडदान करायचं असेल तर तुकोबाराय सांगतात संताला शरण जा. सगळ्या संतांचं म्हणणं तेच आहे. ऐशा संता शरण जावे. ऐशा संता शरण जावे. ऐशा संता शरण जावे. ऐशा संता शरण जावे. जानी माने उद्धाराची गोष्ट तुकोबरायापासून निळोबरायापर्यंत आली. निळोबरायापासून शंकर स्वामीपर्यंत आली. बहिणाबाईपर्यंत आली. सिद्ध महात्मे तुम्ही त्याच्या कुशीमध्ये तुम्ही जन्माला आलो आपण तुम्ही आम्ही. पण भुंड्याखाली धानाच्या काळा आहे त्याच्यापासून भीक मागू राहिला का? निर्दैवाच्या परिवारी माहीत नाही का? पाहे पा दूध माहीत नाही काय? पण गोचिडाच्या नशिबात नाही ते. गोचिडाच्या नशिबात नाही ते. त्याला ढोसावर रक्त, त्याला अमृत त्याच्या नशिबात नाही. नाही नाही नाही. किती देव देव करतो नाही. बघा ना काय सांगितलं असं तुकोबरायानं बहिणाबाईला काय सांगितलं असं. तुकोबरायानं निळोबरायाला काय सांगितलं असं. निळोबराय तुकोबराय झाकल्यावर आले अनुग्रहित झाले. तू काय याचा दावा करीत असे म्हणत नाही का अभंग? मग काय सांगितलं तुकोबरायाना? गुरुल्या काने पोंकीला वारा. गुरुल्या काने पोंकीला वारा.
द्या ना. मला बाकीचं टालाट भलं येत नाही तुम्हाला सांगायला. दातड काढायचं माझ्या गुरुन मला शिकवलं नाही. उदाहरणाचं सांग, एवढं सांग, समाजाला पटन नाही की पटन. तुमच्या गावाला पुढच्या वेळेस कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. इतक्या खालच्या विचाराचा मी माणूस नाही. हा हीच गाव तीच गाव फिरणाऱ्याला किती गाव, ज्याला तुकडे मिळत नाही ना ते म्हणत पाटील आमच्याकडे पहा, आमचे पाटील असे, आमचे त्याला काय ठरतं का पांघरत. काय सांगितलंय नवराजाची त्याला आदिनाथ प्रगटेले म्हणतात ना. शंकरानं पार्वतीला सांगितलं, आमचा महाराज सांगतो. तिला झोप लागली होती, तिने काय कापूस घेतला होता का, कांदे दिले होते. पार्वतीला झोप कशी लागत, काही सांगून चालत असतं का. आडतच नाही कोऱ्यात कस काही. आया हो, लग्न करून चालत का. लग्न करून संसार फळाला येत नाही, नांदावं लागतं. गण झिच्या तुंबूस तरी कांदे लावले ना तरी नांदणं नाही म्हणत त्याला. गण 3 टाइम रिएक्टर थापून जरी घातले त्याला, त्याचे कपडे जरी धुतले, त्याचा सगळा मेकअप जरी करून दिला तरी त्याला नांदणं म्हणत नाही. नांदणं त्याला म्हणत नाही. कशाला म्हणतात नांदणं. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, तेवढा एका गोष्टीना देह विसरायचं साधन नाम आहे. देहाचा विसर आशेनं पडत नाही. का पडून नाही राहिला. किती मोठा पट्टीचा महाराष्ट्र लेवल राहू द्या, युट्यूब स्पेशलिस्ट राहू द्या, त्याला म्हणून 2 मिनिटं डोळे लावून बसतो म्हणतो उद्या तारीख पुढे कोणता अभंग घ्यायचा आहे, कोणतं उदाहरण सांगायचं, हे चाललंय त्याच्या डाव्यात. त्याला आज उगा कळानं मला तोंड वाचून जायचं. एक जायाची रीत. आता पिंडदान आहे बरं का, विचार करा. आजचं पिंडदान आहे की नाही, मग जायची रीत कळायला पाहिजे की नाही. कळते का नाही. ही रीत महादेवाच्या माध्यमातून ज्ञानोबरायापर्यंत आली. ही रीत निर्गुण निराभास तिथून एकनाथ महाराजांपर्यंत आली. राघव चैतन्यापासून तुकोबरायापर्यंत आली. आणि तीच रीत तुकोबरायाला मिळाल्यानंतर तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन पदावरी तिला आपोली करी. तुको करायला सांगतात. माझ्या हातानं मी पिंडदान केलं म्हणजे काय केलं. आता पिंडाची गोष्ट समजा सांग. बघा, पिंड म्हणजे देह. देह देव एक देह ज्याच्या सत्तेनं चालतो तो देव. ऐकूवर आला ना. सौशिष्टी लय चांगली. शिवशक्ती मंडप अतिशय सुंदर आहे. गावाच्या लोक सुद्धा आवाज चालला. तुम्हाला एवढं आला ना, येतो का नाही. एवढं ऐकू तर राहिले ना. काव राहायचं. किती लोक चालायचे. 11:30.
10व्या 13व्याचे कीर्तन म्हणजे माणसाला तिकडं विहिरी टाईम राहतो म्हणून माणसं सांभाळासाठी टाइमपास आहे. राग येऊ दे तुम्हाला, मला काही घेणं नाही त्याच्याशी. आणि असं म्हणलं काय घ्यायला तर यायचं काय पण येतो नाही लागत. लय भारी कीर्तन झालं. त्याला 50,000 तिकडचं तुकडेही करा, वरला कळलं तुकडेही करा, पण त्याला काही घेणं नाही आम्हाला. तुम्ही सारच की बरोबर काही की नाही घेणं कोणाला आहे? काही घेणं नाही आम्हाला. बिन त्याला बी काही घेणं नाही तुमच्याशी. तुम्ही तोंड वाचून गेले काय आणि डोळे फाडून गेले काय, त्याला काही घेणं. पिंड पदावरी चालला विषय. आपल्याला आपल्या मुद्द्यावर यायचं. पिंड म्हणजे देह. देह देव आहे का देहामध्ये देव? ज्याच्या सत्तेला देह चालतो तो देव आहे का देह देव आहे? ज्याच्या सत्तेला चालतो तो दिसतो का? हरिपाठामध्ये पहिलाच अभंग आहे देवाची या देवाच्या दारी सांगितलं ना. आणि तेने मुक्तीच्या आधी कोणा दिल्या? जो देवाच्या दारात गेला त्या ना. मग तुम्ही आता शून्य माणसं आहे. तुम्ही देवाच्या दारात जाता का देवळाच्या दारात जाता? कळू नाही राहिलं माई मराठी. तुम्हाला मेवणीची भाषा कळती, महाराजाची भाषा कळू शकत नाही तुम्हाला. मेवणी म्हणली का माई लई गरीबी आहे दाजी, तुमचे असे ते पेवणच पाडा द्या, मला एखादा मोबाईल घेऊन द्या. हे 5 रुपयात टाक्या ना गाडीतून तिला 5,000 मोबाईल घेऊन देता ये मेंटल. मेवणीची भाषा कळत नाही तुम्हाला, पण संताची भाषा कळत नाही. देवाच्या दारी का देवळाच्या दारी? देवळा देव एका देवळाचं दार आहे. देवळाच्या दारात जातो आम्ही, देवाचं दार माहित नाही आम्हाला. देवाचं दार संतांना सांगावा. अरे आता निव्वळ परमार्थ म्हणजे निव्वळ धिंगाणा झाला. यज्ञमुळे ठाकिले लागी देव पिसे झाले प्रतिमालिंगी, नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. भ्रम झाला तुमच्या आमच्यामध्ये. अरे आपणच देव असून सुद्धा अनंत माझ्या विक्रमाचा काही प्रेम भाव, आणि आपण तिथे वाटत वाटत का नाही वाटत? रीत चुकली. चला जाऊ द्या, मला लवकर यायचं म्हणजे 11:30 दिले, 10 मिनिटात काय पण संपायचं. अवघडच खेळल्या बघा. या देहामध्ये परमात्मा आहे, बरोबर आहे का? देवा ही देवा ही देवा ही देवा देवा ही देवा हृदय मंदिरी शोधून पाहिजे. सर्व गटी राम सगळ्याला माहिती का नाही? मग त्याला अनुभवाची रीत असेल का नाही? का नाही? हृदयातला देव काळाची काही रीत असेल का नाही? दुधात तूप आहे, काही रीत आहे का नाही? तिळात तेल आहे, काही रीत आहे का नाही? सगळीकडे हवा आहे, सगळीकडे आहे हवा. मला एक मेंटल भेटलो होतं कालचे कीर्तन. मला म्हणतो तुम्ही एवढे पाठबिंबीचे जडपासून आडून वडून लोकांना सांगू राहिले देव तर सगळीकडेच आहे. म्हणलं तो टाकुऱ्यात आहे का? देव सगळीकडे आमच्या संतांनी लिहून ठेवलेलं आहे, उगा कॉपीराईट करू नको. नाही म्हणे मग देव देव करायची काय करायचे? सगळीकडेच देव आहे. तुला वाटतो का देव सगळीकडे आहे पण हात भावाला येतो का? नाही. बघा त्याला म्हणलं भाऊ आपली मोटरसायकल राहते की मोटरसायकल जाता जाता रस्त्याला पंक्चर झाली की नाही? मग पंक्चर झाल्यानंतर हवा सगळीकडे गेली, भरायची मग तिथं भरता येते की तिथं? भरता येते की तिथं? हवा सगळीकडे आहे का नाही? पण मग भरता येते का टायरात? भरता येते नाही. अरे त्याला भराई करताना एक ठिकाण आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला कळालं ते जे पंक्चर काढी ना त्याच्याकडे जावं लागत आहे. कोणा मेंटलकडे चालून जमत नाही जाऊन, कोणा मेंटलकडे जाऊन जमन का? ज्याला पंक्चर काढायची अक्कल आहे त्याच्याकडे जावा.
है नाही? मग त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला 2-5 रुपये बायका पोराच्या करता द्यावं लागायचं. पोटा करता टाकलं त्याने ते दुकान कायसाठी टाकलं? बायका पोरा करता टाकलं ना. मग त्याला 2-5 रुपये द्या, मग ती हवा भरून देतं का नाही देत? जसं ती हवा सगळीकडे पण भरायला एका ठिकाणी जावं लागतं, तसा चराचर देव आहे. पण तो देव जर तुला प्राप्त करायचा असेल, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संताशिवाय देव कळू शकत नाही. म्हणून तुकोबर आहे, बाबाजी चैतन्याला शरण गेले आणि बाबाजी चैतन्यानं जी गोष्ट सांगितली मायबा, ती गोष्ट उघडी नाही. आता प्रमाणे थोडे तुमचे माफी मागतो, कारण तुम्ही आयर ब्रेक लावला आवरायचं म्हणून राहिले. मला काय राहतं, मला वाटत यायला किती सांगावा, गेलं म्हणून रस्त्याला जाता जाता ते एरवून जातील तशी. याच्यातलं एखादं पाखरू पुढच्या वर्षी राहील असं काही गॅरंटी का? नाही ना माय बा. पक्षी अंगणे उतरत तिथे का दुनिया राहते कैश्या जाऊ द्या. ह्या पिंडाला जर तुम्हाला पंडातला देव कळावा असं वाटत असेल, हो मंथोनी नवनीचा रोज म्हणतात, मग काय दगड करावं लागेल का त्याला? गज 50 लिटर दूध आणून ठेवलंय, त्याला काय करावं लागेल? तापावं लागेल, बरोबर? तापल्यानंतर त्याच्यात एवढं सल्फर टाकायचं. काय टाकावं लागेल? हा काय झापडं बांधेल जशी जोरान बोला, जेवायची तयारी चांगली चालू केली. दही त्याच्या आत विरजण म्हणते, त्याला विरजण टाका लागेल नाही. विरजण कोणाकडे नाही चालत, ते शेतरणीचं लागत, घरातलं नाही चालत. त्याला लिंबू पुळून तर लगेच चालत नाही, लगेच नाही. ते नासून जात आहे. त्याला जर तुला त्याची पुढची क्रिया करायची असेल तर त्याला काय लागत? विरजण लागत आहे. मुक्ताबाई सांगते, मुक्ताबाई माझ्या गुरुनं मला गबाई मुक्ताबाई सांगू राहिली, ज्ञानदादाची बहीण मुक्ताबाई. माझ्या गुरुनं मला गबाई नेला या कांत, ज्ञानाचा वाग लाविला हृदयात. प्रमाण नाही घ्यायचे आपल्याला. काय सांगू राहिली माझ्या मुक्ताबाईला? पुसता सांगेल ही बुध माल पैसोनी बाजारात. एखादा दिलं याच्या पोटाला पोट सुळूट आहे. काय करते कानून, काय करते कानून, काय करते ते? दहावी तेरवी करते, काय करते ते? अरे ती गोष्ट एकांतात नाही. तुम्हाला खाली येऊ दृष्टांत देऊ का? जाऊ द्या, तुम्हाला लय लागत देऊ. इतका खाली येऊन नाही देत दृष्टांत. पोरगी 4 लोकात पाहत्या, साखरपुडा 50 लोकात करत्या, लग्न 1000 लोकात करत्या. कोणासाठी खाट काय बाजारात टाकली का? आम्ही बोललो तर लय करायला लागत आहे लोकायला. अरे ती गोष्ट गुह्य आहे. म्हणून गैनीनाथाला वाघ व्हावं लागलं, भीमाशंकराच्या गुह्यात जावं लागलं. रे उघडं नाही ते. ही गोष्ट प्राप्त करायला देऊ सोडून वतूरला जावं लागलं, पैठण सोडून या देवगिरी पर्वतावर यावं लागलं ना बाबाला. फुकट नाही, घासावं लागतंय त्या गोष्टीला. त्या पिंडामध्ये बघा, आता हा पिंड आहे. एका वळी जरी आपला कीर्तन संपलं तर आपण काही बॉन्ड नाही करून दिला आहे परिवाराला, काही 4 वळी सोडल्याच पाहिजे. मुद्दा कळाला पाहिजे. लय कीर्तन ऐकतो आपण, लय कीर्तन ऐकतो, पण काहीच नाही, सर्रात पाखणं काही नाही सापडलं. या पिंडामध्ये बघा, या पिंडामध्ये 9 दार उघडे. या पिंडाला किती दार आहे? 9 द्वारे पुरे देही. गीतेनं सांगितलंय या देहाला 9 दार आहेत. 9 दार उघडे. 9 दारातून ढकला नाही तू, 9 दारातून आलो नाही तुम्ही. आम्ही बोच्या टोकऱ्यात उतरा नाही गोष्ट. 9 दारातून आलो तुम्ही आम्ही नाही. नाही, संताला जाऊन भेटा तेव्हा कळत. आता हे कीर्तन म्हणजे काय? दौंडी डांग 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 ऐकावं ऐका. कीर्तन परमार्थ उगत तुमच्यापर्यंत जाण्याचं माध्यम आहे. चला मग 9 दारातून जायला नाही पाहिजे. नासिकेत नावाचा ग्रंथ आहे. नासिकेत नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे 9 दारातून जर गेला, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, पटापटा सांगतो. आता कीर्तन सुटाचे बेतात आलं. 2 डोळे, 2 कानपूर लाईन, 2 नागपुड्या, किती झाले? 6. बरोबर आहे ना? 7, 8 आणि 9. बरोबर आहे ना? हे 7 वरी आणि 2 खाली, बर का? 2, 2, 4, 2, 6, 2, 1, 7, 8, 9. 9 दार उघडे. याच्यातून जर गेला
तर यमाचा पाहुणा झाला. 10व्या दारातून आला आणि 10व्या दारात जावा. पहा फुले शरीरी 10वे द्वार हे पंढरी, जे वनवणीचे घर तिथे विठ्ठल मंदिर, त्रिकुट शिखरावरी परब्रह्म देव ठेवरी, तुका म्हणे श्री हरी देव आतका वायरी. इस बंगले को 10 दरवाजे, बंगले को 10 दरवाजे, इस बंगले को 10 दरवाजे, इस बंगले को 10 दरवाजे, इसमें पवन धमारे, इसमें पवन धमारे, रावण रावण कोई नहीं देखे, रावण रावण कोई नहीं देखे, यहाँ बड़ा आचम्मा रे, यहाँ बड़ा आचम्मा रे, बंगला खूब बनाया रे, अंदर नारायण सोए, बंगला खूब बनाया रे, अंदर नारायण सोए, बंगला खूब बनाया रे, एक दावदार ते दावदार आया हो. जेव्हा मी आलो ना धडकलो ना बाहेर, तेव्हा माझ्या टकुऱ्याला एवढं गड्ड होतं का नाही? होतं ना. नाळ खांडल्या इथं गड्ड पडलं, बरोबर आहे ना? एवढं गड्ड होतं त्याला. तुम्ही खोबरे तेल टाकू बुच मारलंय त्याला, बुच उघडायचं काय त्याला सत्यनारायण घालून ना मग का 16 सोमवार धरला का आमच्यासारख्याची कीर्तन ठेवून उघडत ती उघडायची रीत सद्गुरुनाथाच्या हातामध्ये आहे. आणि ती रीत जीवाला कळाल्यानंतर, त्याचा अंगसंग केल्यानंतरचा परिणाम अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितला. माझे झाले देण्याची रीत माझ्या जीवनामध्ये कळाली आणि मी त्या पद्धतीने दिल्यानंतर काय झालं, माझं गयावर्जन करायचं राहिलं नाही. पिंडदान गयेला करावं लागतं. मातृगया पितृगया आहे शास्त्रात सांगितलेली. मला सगळे धाकटा एक फोन आलता, बाबा लय पितृदोष आहे, लय आई वडिलांना लय लावून धरलंय, घरामध्ये लय किरकिर होऊ राहिली, कमी बरकत येईना, आणि जे केलं का ते उलट होऊ राहिलं, मग कसं काय करा, जावा का नाही जावं म्हणलं. सगळ्यांनी जावा तिकडं धाडकावं, इकडे काय यावं. अरे पिंडदान, आता एक जण होतं बरं का, मी या 40गाव भागात गेलो, ते पिंडदान करून आता महिनाभर कुठं खायचं नाही बाबा, संगतीची बाटली राहायची पाण्याची, ते लय नियम आहे त्याला, ते आपल्याला माहिती नाही, आपल्या जगाला जायचं नाही, त्या गावात विचारात आलं. आता ते म्हणजे बाटली मागं लावेलच होती त्याला. म्हटलं ही बाटली काय लाय, म्हणजे बाहेरचं पाणी चालत नाही त्याला महिनाभर. महिना झाला त्याला तिकडून सगळं करून आल्यावर 15 दिवसात दुसरं म्हातारं जगलंय फाशी घेऊन. पोर आहे ना, पैसे नाही दिले, जायचं होतं बाहेर. मग ते राहा झाला म्हातारं गेलं शेतात, आणि मोरखीना
अशी घेऊन घेतली. मग आता पुन्हा जातो पिंड पितृदोष काढाल. किती दिवस काढशा, किती दिवस काढशा? किती गेले, कोट्याना कोटी कसे गेले तुम्हाला माहिती का? सारे तोंड वाचूनच गेले. 99% लोक तोंड वाचून डोळे वाचून जाते का? काहून जाते ते? वरायला म्हणजे पाहून घेईन, मला सांभाळला नाही ना तो. या रीतीनं जाऊ नये जीवाना, या रीतीनं जाऊ नये. बघा घर घर लागते की नाही? कीर्तन संपलंय, घर घर लागते की नाही? लागते ना. लगेच फोन जवायला पोरं बाहेर असं तर द्यायला, हॅलो बाबांची तब्येत सिरियस आहे, लवकर घरी घ्या. काही तासात त्यांची शिट्टी वाजणार आहे. पोरं गाड्या पोरपूर येते, पुरी येत्या, सगळे येतं का नाही? सगळ्या 4-5 पुरी राहते, सगळी योग्य घर बुचकं घर भरेल राहतं गजब, सगळं बुचकं राहतं का नाही? सगळ्या बुचक्यामध्ये आता लोक आता याची वय समाचारात ते आता पाय थंडी पडली, हात थंडी पडली, म्हणजे इथपर्यंत बॉडी खराब झाली. बरोबर आहे ना? बरोबर आहे नाही? कानाची चापी पडली म्हणजे आता काही मिनिटात शिट्टी वाजणार. मध्ये इथपर्यंत काय झाला? जीव निघून गेला. जीव कुठं राहिला? फक्त तिथं राहिला घर आवाज, चांगला आवाज येतो त्याला, पाचशे मुठरी सारखा. म्हणजे घर 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 काढायला लागलं का लगेच बाकी शिपटाका गीर गाईचं गावरान गाईचं दूध आणा. मात्र पुरीच्या पित्या मेलंय कांद्याच्या चाळी. आणि आता गीर गाईचं दूध, गावरान गाईचं दूध म्हाताऱ्याला प्या, गरम करून आणा. आता ती चटकेरी बसायची मध्ये त्याला. मग ते आली ते टाकी ते एका परीत टाकलं, दुसऱ्या परीत टाकलं, तिसऱ्या परीत आवडते ती आणखीन घर वाढली जाव. ते म्हणजे आता आवरा पटकन, आता आवरा म्हातारा आवडणारे, आवरा पटकन. लहान येते आड्यात वर्ल्ड जीव कोरडा फ्री. 3 चमचा भरला म्हाताऱ्याच्या नाड्यात वाचल्या बरोबर काय झालं? 12वा ताना बाया. काय विचार करा, तुम्ही जे दूध टाकतात ते फक्त श्वास चालू असतो त्या प्रसंगामध्ये. डोळ्यांना राजीनामा, कानपूर नाईंना राजीनामा देत असतो. अशा वेळेस त्या जीवाला जे कर्म केलेले हे ते कर्म त्याच्या डोळ्यासमोर येत असतात, केलेलं पाप त्याच्या डोळ्यासमोर येत असतं. त्याला दिसत असतात आणि त्या यमाच्या त्रासाला तो घाबरा झालेला असतो जीव, आणि त्याच्यामध्ये फक्त श्वास चालू असतो. आणि ते दूध श्वास नलिकेत गेलं रे गेलं तर धाम परमम. ऐ निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. हरी राईला वाजरा, हरी राईला वाजरा, हरी राईला वाजरा, हरी राईला वाजरा. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. काय निघून गेलं? जे निघून गेलं ते ओळखीचं गेलं. एवढ्या बुचक्याला धरता नाही आलं का? ती मग म्हातारं एवढ्या बुचक्यात धरता नाही आलं का? अरे जे निघून गेलं ना त्याला नाम म्हणतात. आणि ते नामस्मरण हाताने करायचं नाही, पायानं करायचं नाही, कायनं करायचं? भजन केल्यावर सांगतो विठोबा रखुमाई, पदावरी दिला फुले करी माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण. प्रस्तुत प्रसंग वेळेमध्ये 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. माय बाप विचार करा,
ती गोष्ट हाताने करायची नसते, पायानं करायची नसते. अंत काळाला वैखरी चालत नाही. आधी जाते वाचन मग जातो प्राण, असंच आहे ना, असंच आहे ना. आधी जाते वाचा मग जातो प्राण, मग भजन कशाला करायचं? ते भजन आमच्या संतांना सांगितलेलं आहे. भागवतामध्ये भागवतामध्ये नाथबाबा सांगतात, स्वतःचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू, माझे निज सुखाचा चारू, तेथेची घर बांधिले. ज्ञानोबराय सांगतात पदपणे, उलट प्राणाचा तेथे या मनाचा निर्धारू असे. भजन कशाने करायचं सांगितलं? ते मनानं करून चालत नाही. मनोमार्गे गेला तो तिकडच झाला, इकडं नाही येत. थोडा वेळ थांबवा ना, माणसं उठून चालले. झालं मला बी आवडून घ्यायचंय. शेवटचा प्रमाण घेऊ आणि आपण तेव्हा हे काही जात नाही, द्यायला जायचं जाऊ द्या, बाहेरची तेवढं गर्दी कमी होईल, म्हणजे हे गेल्यावर आणखी जास्त होईल. बरेच मध्ये त्याला घेऊ द्या तिकडं. भजन कशाने करायचं तुम्हाला सांगतो. जे दोन्ही प्रमाण दिले त्या प्रमाणाचं सांगतो. श्वासाना भजन करणार, श्वासाना भजन कर, श्वासाना भजन करणार, श्वासाना भजन कर. ती शास्त्रात उघडी नाही, उघडी नाही, नाही 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 उघडी नाही मायबाप. ती गुह्य असल्या कारणानं शास्त्रात सारं सांगितलेले पण कळत नाही. एवढ्या करता सद्गुरूला शरण जायचं असतं. जीवनामध्ये सद्गुरू केला का सद्गुरूनाथ आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख करून देतात. तुझं आहे तुझं पाशी करी जागा चुकला असेल एवढी जागा संत दाखवून देतात. यथामध्ये यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला, चुकला असेल माझ्या बुद्धीचा दोष, वाणीचा दोष आहे मायबाप. बोलण्याची तळमळ एवढी राहते. साधू संतांना त्या काळात कोणी समजून नाही घेतलं, आपण तरी समजून घ्यावा ही आमची तळमळ असते. तुम्ही करायलाच पाहिजे असा साधू संतांचा आग्रह नाही, कारण याला लागत पुण्य. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, नाही तर नाही आवडी. म्हणून यथामध्ये अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. आहेर परिवाराला लाख लाख धन्यवाद. शिवशक्ती मंडप फारळा यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. माऊली महाराजांना धन्यवाद. हे गुणीजन गानगंधर्व या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. काही ना उघड रिकम बैलाला काम नसलं का ते असं पाहत काही वाटतं माझ्याकडे पाहूनच बोलले मा काही तुमच्या बांधाला बांध नाही, मला काही तुमच्या गावात इलेक्शनला उभं राहायचं नाही. फक्त एकच तळमळे माणसाच्या जन्माला आलो ना, देव आपलासा करून घ्या. तेवढा देव आपलासा केला रे केला का आपल्याला या फील्ड पदाला द्यायची गरजच नाही. ते सद्गुरुनाथ बरोबर करून घेत असतात. तेवढी आपण करूया आणि झालेली सेवा पारेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Thank you.